साळुंखे नगर इथल्या डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये MSME अंतर्गत रॅम्प योजनेतील जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर स्किल काउन्सिलच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी कार्यशाळा घेण्यात आली होती. यामध्ये ज्वेलरीमधील मीनाकारीचं प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणाचा शेकडो जणांनी लाभ घेतला. मंगळवारी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या पथकानं कॉलेजला भेट देत सर्व लाभार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. रॅम्पच्या माध्यमातून फायदा झाला का, कशा पद्धतीनं फायदा झाला, हा जागतिक बँकेचा प्रोजेक्ट असल्यानं याचा खरंच काही इम्पॅक्ट झाला आहे की नाही, अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पथक आलं होतं. यावेळी अक्षय पाठक आणि इतर अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांनी पद्धतीनं फायदा झाला याची माहिती दिली. यातील बहुतांश जण आधीपासून ज्वेलरी व्यवसायामध्ये आहेत, मात्र त्यांना ज्वेलरीमध्ये मीना भरण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागत होतं. या कार्यशाळेनंतर ते स्वतः मीना भरू लागल्यानं त्यांचा वेळ आणि पैशाची बचत झाल्याचं सांगितलं. कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी स्थानिक व्यावसायिकांना आणि कारागिरांना बेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली. सध्या कोल्हापूरमध्ये सोन्याच्या व्यवसायात हजारो लोक काम करतात. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या या सर्वांसाठी कॅड गंठण गाठण्याच्या कलेला प्रोत्साहन देण्यात यावं अशी मागणी केली. डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने यांनी डी.वाय. पाटील कॉलेज आणि ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवसाय वाढी आणि रोजगार निर्मितीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या कंपनी सचिव अक्षय पाठक यांनी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजनं यशस्वी पद्धतीनं हा उपक्रम राबवल्याबद्दल कौतुक केलं. तसंच भविष्यात सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी या सर्वांचा मोठा फायदा झाल्याचं सर्व लाभार्थ्यांना सांगत संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कॉलेजचे आभार मानले. डोंबिवलीवरनं कोल्हापूर इथे मी ज्वेलरीचं मीनाकारी शिकण्याकरिता आलो होतो आणि त्याचा मला असा फायदा झाला की मी आता डोंबिवली आणि मुंबईमध्ये मी मेटलचं काम करतो सध्या. त्याच्यामध्ये मीनाकारी मला ह्याच्याकडनं इथे जे शिकून गेलो होतो ते कॉपरमध्ये आणि सिल्वरमध्ये मी सध्या करतोय आणि त्याचा मला खूप फायदा झाला. अजून तो मला वाढवायचा आहे, तर त्याच्याकरिता अजून काही आपल्याला काही मला करता येईल का ह्याचा मी विचार करतोय. मी भागवत धोंडराम पोद्दार, मी कोल्हापुरातूनच आहे. डी.वाय. कॉलेजमध्ये मी 28 जुलैला मीनाकारीचा कोर्स घेतला होता. मी सोन्याचं काम करतो, त्याच्यात मला मीनाकारीमध्ये ह्या कोर्सचा खूप फायदा झाला होता. डी.वाय. कॉलेजमध्येच माझा मीनाकारीचा कोर्स झाला होता. मी सोन्याच्या अंगठीचं काम करतो. त्यामध्ये अगदी मला ह्या कोर्समुळं अगदी आधुनिक पद्धतीने कसा मीना करता येईल त्याची मला माहिती मिळाली आणि त्याचा तंतोतंत उपयोग मी माझ्या व्यवसायामध्ये करत आहे. मीन्याचं जे नावाच्या अंगठ्या वगैरे असतोय त्याचं मी काम करतोय. त्यामध्ये आम्हाला मीना कशा पद्धतीनं भरावा लागतो किंवा काय ह्याच्याबद्दल आम्हाला भरपूर त्यांनी माहिती वगैरे मिळाली. प्रॅक्टिकल वगैरे झालं, त्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला. त्यावेळी म्हणजे मुंबईची कंत्र म्हणजे पार्टी होती शिकवायला आम्हाला, त्यांच्याकडून बरीच माहिती मिळाली. म्हणजे कच्चा मीना, पक्का मीना, परत मी कारागीरच असल्यामुळे चांदीच्या अंगठ्यानं वगैरे त्याला मीना कसं करायचं हे बरंच काही माहिती मिळाली, चांगली मिळाली. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या पथकामध्ये काशीनाथ गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे संचालक शीतल वनकुद्रे, प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, कौशल्य विकास समन्वयक राजन डांगरे यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.